डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स ज्या पद्धतीनं असतात त्या पद्धतीनं लहानापासून मोठीही त्या नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी झाली। तिचा आदिवास हा जंगल नसून तिचं खऱ्या अर्थानं जे वावर आहे तो संपूर्ण तिचं लहानपण ते आत्तापर्यंतचा 30-40 वर्षाचा वावर हा संपूर्ण त्या गावामध्ये त्या ठिकाणी गेलाय। पेटाच्या तक्रारीवरनं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला। निश्चितच त्यामध्ये सुद्धा काही या ठिकाणी मार्ग काढून ज्या पद्धतीनं नागपंचमी परत एकदा या ठिकाणी सुरू झाली त्याच धर्तीवर हत्ती हा कदाचित शेड्यूल 1 मधला या ठिकाणी ॲनिमल जरी या ठिकाणी जंगली प्राणी म्हणून असेल तरी सुद्धा लायसन्स ॲनिमल्स जे आहेत जे काही फेस्टिव्ह सीझनसाठी फेस्टिव्ह कामासाठी या ठिकाणी काम घेतलं जातं त्यामध्ये सुद्धा हत्तीचा उल्लेख त्या ठिकाणी आहे। अनेक मठांच्याकडे मंदिरांच्याकडे आजही हत्ती देशभरामध्ये त्या ठिकाणी आहेत। आरोग्याचं कारण पुढे करून अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आलाय। आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणी सुद्धा करू, त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू, पण निश्चितपणे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आहे। शिलमाने बोलत होते। या ठिकाणी कोल्हापुरातील हत्तीणी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।